अहिल्यानगर येथील जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन व क्रीडा स्पर्धेत घोडसरवाडीच्या प्राचीची विजयी हॅट्रिक। जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन व क्रीडा स्पर्धेत अकोले तालुक्याच्या दुर्गम व आदिवासी क्षेत्रातील घोडसरवाडी शाळेच्या कुमारी प्राची लहानू भरितकर हिने जिल्हास्तरावर 1-2 नव्हे तर चक्क 3 बक्षिसे मिळवत विजयी हॅट्रिक साधली आहे। 2 वर्षात जिल्हास्तरावर तब्बल 5 बक्षिसे मिळवत घोडसरवाडी शाळेने या स्पर्धेवर आपला ठसा उमटवला आहे। घोडसरवाडी अकोले तालुक्याच्या दुर्गम व आदिवासी भागातील एक छोटीशी वाडी, पण याच वाडीतून जिद्दीने पुढे येत इयत्ता 7वीची विद्यार्थिनी कुमारी प्राची लहानू भरितकर हिने जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेत राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेतून जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेत कुमार गटात प्रथम क्रमांक मिळवला। सोबतच प्राचीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतही आपल्या प्रभावी वक्तृत्वाने उपस्थित परीक्षक व स्पर्धकांना प्रभावित केलं। प्राची आपल्या भाषणात म्हणते, अरे सोड ती स्क्रीन, बघ जरा बाहेर, जग खूप सुंदर आहे, मैदानातल्या त्या मातीलाही घामाचा गंध आहे। आज खेळशील तर उद्या नक्कीच जिंकशील। मैदानी खेळातून तू तुझे भविष्य घडवशील। खेलों से चरित्र का निर्माण होता है और चरित्रवान खिलाड़ियों से राष्ट्र का निर्माण होता है। कुमार गटातून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतही प्राचीने द्वितीय क्रमांक मिळवला। त्यानंतर अगदी 4 दिवसांनी झालेल्या अहिल्यानगर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतही प्राचीने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत जिल्हास्तरीय लांब उडी स्पर्धेत 4.22 मीटर लांब उडी मारत मुलींच्या मोठ्या गटात जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक संपादन केला। यातून बौद्धिक गुणवत्तेसोबतच खेळातही आपण कुठेच मागे नाही हे प्राचीने घोडसरवाडी शाळेने दाखवलं। प्राचीच्या घरची परिस्थिती अत्यंत सामान्य असून वडिलांचे टायर पंक्चर काढण्याचे छोटेसे दुकान आहे। आपल्या लेकीच्या स्पर्धेला प्रथम प्राधान्य देत त्यांनी तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन व क्रीडा स्पर्धेच्या दिवशी आपले दुकान बंद ठेवत मुलीच्या स्पर्धेला प्राधान्य दिलं। एकाच वर्षात तब्बल 3 जिल्हास्तरीय बक्षिसे मिळवल्याने प्राची अहिल्यानगर जिल्ह्यात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय बनली आहे। यासोबतच घोडसरवाडी शाळेच्या कुमारी कीर्ती शिवाजी मोखरे हिने अकोले तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत थाळीफेक या खेळात तृतीय क्रमांक मिळवला। सोबतच कुमारी कनिज फातिमा इमाम मंसूरी हिनेही तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत किशोर गटातून द्वितीय क्रमांक मिळवला। महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित उपक्रमशील शिक्षक श्री दीपक बोराडे यांचे या विद्यार्थिनीस वेळोवेळी मार्गदर्शन लाभले। घोडसरवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा हांडे, सहशिक्षक श्री निवृत्ती पथवे, श्रीमती सुरेखा नेहे या सर्वांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले। शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मुरलीधर घोडसरे, उपाध्यक्ष श्री शंकज कारले, सर्व सदस्य तसेच घोडसरवाडी ग्रामस्थ, समशेरपूर बिटातील शिक्षक वृंद यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केलं। शाळेच्या या यशाबद्दल समशेरपूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री नवनाथ वनवे, शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती सुरेखा पापाळे, तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री अरविंद कुमावत सोबतच जिल्हा शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील यांनी देखील यशस्वी विद्यार्थिनींचे व प्राचीचे विशेष अभिनंदन केलं। माझा नमस्कार, माझे नाव प्राची लहानू भरितकर, मी आता 7वी शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडसरवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ओळखलात का मला? ज्यांच्या चरणात धूळ कुंकुवाच्या करंड्या देऊन बाळाला लावावी त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची वेशभूषा मी सादर करीत आहे। जाधवांची कन्या भोसल्यांची सून, जाधवांची कन्या भोसल्यांची सून, शिवबांची माता भाग्य कोणते अजून। हिंदवी स्वराज्याची पताका नव्या अभिमानाने डोलते, हिंदवी स्वराज्याची पताका नव्या अभिमानाने डोलते। लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते। तो फार धामधुमीचा काळ होता, तो फार धामधुमीचा काळ होता। महाराष्ट्र चहूबाजूने शत्रूने वेढला गेला होता। शत्रू गोरगरीब रयतेवर जुलूम करीत, अत्याचार करीत। अशा या काळात पारतंत्र्य यश, स्वाभिमान, कीर्ती आणि मातृत्वाचं देणं लाभलेला या यदुवंशात लखोजीराव जाधवांच्या घरी श्री म्हाळसा राणीच्या पोटी आमचा जन्म झाला, आमचा जन्म झाला। 4 भावंडांच्या, होय 4 भावंडांच्या पाठीवर हे कन्यारत्न जन्माला आले। म्हणून हत्तीवरच साखर वाटण्यात आली। केवढे ते कौतुक हो। आजच्या माझ्या बहिणींनो, मातांनो, तुम्ही स्वतः किती
त्यातही खूप कमी. ही खंत आज मी तुम्हाला व्यक्त करते. आमच्या मातोश्री म्हासारांनी आम्हाला 6 वर्षाचे ज्ञान दिले. त्यात रामायण महाभारत सोबतच नामदेवांच्या गाथाही त्यांनी मला ऐकवल्या व आम्ही समजूनही घेतल्या. एकदा स्वराज्य स्थापन करण्यासाठी बलिदान झालेल्या एका सरदाराच्या पत्नीला काही कर्मठ लोक सती जाण्यास भाग पाडत होते. तेव्हा आम्ही त्यांना विरोध केला तर त्यांनी आम्हाला धर्मविरोधक या कठड्यात उभे केले. एरवी स्वराज संकल्प म्हणून गौरविला जाणाऱ्या आम्ही थक्क झालो. शिवबांना धर्म शिकवताना समाजाचे कल्याण आधी आम्ही हेच रुजवले. पण मातांनो, माझा शिवबा असा सहजा नाही घडला. हा गर्भात वाढणाऱ्या त्या अंकुराला मी एखाद्या धगधगत्याने करा प्रमाण वाढवले. माझ्या प्रयत्नांची आणि पराकाष्ठांची अखंड फुंकर मी त्यावर पसरवली. एकदा तर माझ्या शिवबानं ज्वालामुखीचे रूप धारण केले की मग मुठभर मावळे हाताची घेऊन रयतेचे स्वराज स्थापित केले. महाराष्ट्रातील कुलस्वामिनी आई तुळजाभवानीशी मी वरदान मागितले. दे अंबिके, दे चंडिके, दे शारदे वरदान दे. माझं वस्त्र दे, माझी शस्त्र दे. माझं ज्ञान दे, माझं त्राण दे. गुणवंत किरती हास दे, चिरफाडण्या सामर्थ्य दे. डाळण्या त्या दैत्य सुरती अंबिके वरदान दे. आणि अंबिकेने मला वरदान दिले शिवनेरीवर. शाहीना 1551 शुक्र संवत्सर फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला सूर्यास्त झाल्यानंतर बाळाचा जन्म झाला. पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारत वर्षाला झाला. सुलतानांनो, तुमचा अंतकाळ जन्माला आला. तुमच्या आणि तुमच्या अवरक्ताच्या चिरफाड न करिता कृष्ण जन्माला आला. धन्यवाद. शेवटी जाताना मी आपल्या सर्वांस एवढा संदेश देते. आज आपल्या राज्यास शिवबाची गरज आहेत. पण त्याहूनही जास्त गरज आहे ती शिवबाला घडविणाऱ्या आऊसाहेबांची, राजमाता जिजाऊंची. समाजास वाटते शिवबा घडावा, पण तो आपल्या घरी नाही तर दुसऱ्यांच्या घरी. का आजची स्त्री जिजाऊसाठी सक्षम नाही का? आजची स्त्री जिजाऊसाठी स्वाभिमानी आणि लढाऊ नाही का? जिजाऊंच्या विचारांचा आदर्शांचा जणू आज विसरच पडलाय की काय असं वाटतंय. जिजाऊ शिवबांना रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या, अभिमन्यूच्या अशा थोर पुरुषांच्या गोष्टी सांगत. खरं सांगा, आपण आपल्या लेकी बाळींना अशा थोर पुरुषांच्या गोष्टी सांगतो का? मी तर म्हणेन अशा थोर पुरुषांच्या गोष्टी राहू द्या. आपण साध्या तरी गोष्टी सांगतो का? अवघ्या 1.5-2.5-3 वर्षाचं लेकरू रडत असताना मोबाईलवर कोणतं तरी कार्टून लावून तो मोबाईल त्या लेकराच्या हातात देतो. सांगा मग कसा घडेल शिवबा आणि कशी घडेल जिजाऊ? आज मिनिटांना स्त्रियांवर अत्याचार होतोय. मग ती दिल्लीतली निर्भया असो, अथवा कोलकात्यातील ट्रेनी डॉक्टर, अथवा बदलापूर मधील दुर्दैवी शाळकरी मुली. NCRB अर्थात राष्ट्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या रिपोर्टनुसार प्रत्येक दिवशी 86 बलात्काराचे केसेस अधिकृतपणे नोंदवल्या जात आहेत. म्हणजेच की एका वर्षात 30,000हूनही जास्त बलात्काराचे केसेस अधिकृतपणे नोंदवल्या जात आहेत. खरं सांगा, आपण आपल्या लेकी बाळींना अशा स्वसंरक्षणाचे धडे देतो का? मला फक्त एवढे सांगायला वाटते की जिजाऊसारखी स्त्री आजच्या जगात होणं शक्य प्राय आहे. आणि म्हणूनच मला म्हणावंच वाटते, त्यांचे फोटो, स्मारके, पुतळे चौकात उभे आहे. पण जर तुम्हाला घ्यायचेच असेल तर त्यांचे विचार घ्या, त्यांचा लढाऊ बाणा घ्या. पुन्हा एकदा राजमाता जिजाऊ यांना माझ्याकडून त्रिवार वंदन. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.